भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष देणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्या देशाचे होत असलेले तुकडे वाचवता वाचवता नाकी नऊ यायला लागले। बलुचिस्तानमधील बलूच नेते मीर यार यांनी एक ट्विट केलं आहे की आता येणाऱ्या 11 ऑगस्ट रोजी बलुचिस्तान राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे। बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानला बलुचिस्तानच्या भूमीवरून शांततेने आपलं सैन्य मागे घेण्याची संधी दिली आहे, पण जर पाकिस्तानने जबरदस्ती आणि लष्करी कब्जा करण्याचा प्रयत्न केला तर इथल्या 4 लाख सैन्याला हाकलून लावण्याचा कायदेशीर अधिकार बलुचिस्तान राष्ट्र वापरेल असं त्यांनी म्हटलंय। तसंच त्यांनी 1971च्या युद्धाची पाकिस्तानला आठवण करून देत सांगितलं की ढाका इथं झालेल्या लज्जास्पद आत्मसमर्पणासारखं परत जर होऊ नये असं पाकिस्तानला वाटत असेल तर त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। शांततेचा मार्ग खुला आहे, इतिहासाची पुनरावृत्ती होण्यापूर्वी पाकिस्ताननं तो निवडला पाहिजे। जगभरात प्रत्येक राष्ट्राला त्यांचं स्वातंत्र्य साजरं करण्याचा सार्वभौमाधिकार आहे। त्याचप्रमाणे बलुचिस्तान प्रजासत्ताकमधील 6 कोटी लोक कायदेशीर किंवा नैतिकदृष्ट्या कोणत्याही कब्जा करणाऱ्या शक्तीच्या कोणत्याही बेकायदेशीर निर्देशांचे पालन करण्यास बांधील नाहीत।